पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नवगाव गटात 4 दिग्गज उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत। नवगाव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुषांसाठी सुटल्याने या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुरस्कृत उमेदवार दंड थोपटून उभे आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने श्री क्षेत्र आपेगाव गावचे सरपंच पांडुरंग उर्फ पोपटदादा आवटे यांना उमेदवारी देण्यात आली असून खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे। पैठण तालुक्यात शिवसेनेची ताकद असल्याने पांडुरंग उर्फ पोपटदादा हे निवडून येतील अशी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने याच गटातून यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले ज्ञानेश्वर कापसे पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत। या भागात त्यांनी केलेला विकास, मनमिळावू स्वभाव व दांडगा जनसंपर्क या माध्यमातून ज्ञानेश्वर कापसे पाटील पुन्हा बाजी मारणार अशी चर्चा पैठण तालुक्यात सुरू आहे। काँग्रेसच्या वतीने कुरण पिंपरी या गावाचे माजी सरपंच आर.के. पटेल हे नवगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात असून या गटात असलेली मुस्लिमांची मतदार संख्या आणि काँग्रेसकडे असलेला मागासवर्गीय मतदार यांच्या जोरावर आर.के. पटेल यांची बाजू तगडी असल्याची दिसून येत आहे। वडवाळी येथील युवा नेते परसराम खोपडे यांनी देखील नवगाव गटातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीच्या वतीने समर्थन आणि पाठिंबा दिल्याने ते देखील विजयी उमेदवारांच्या शर्यतीत आले आहेत। गोदावरी पट्ट्यात तरुण युवा वर्गामध्ये असलेली ओळख आणि सत्ताधारी भाजपच्या वतीने दिलेला पाठिंबा या जोरावर परसराम खोपडे हे निकालाचे गणित आपल्या बाजूने फिरवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।